तर ही बातमी लागली. अशोक सहकारी साखर कारखान्यातून निघणाऱ्या मळी मिश्रित केमिकल युक्त पाण्यामुळे कारेगाव शिवारातील तब्बल 300 हेक्टर शेती नापीक झाली आहे. परिसरातील कारखान्याकडून शेतकऱ्यांना अच्छे दिनची अपेक्षा असते. तोच कारखाना आज शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळत असताना येथील शेतकऱ्यांची कुटुंब हवालदिल झालेली आहेत. हॅलो, नमस्कार देवकर साहेब, रविराज साबळे पाटील बोलतोय. हा बोला की. आपण अशोक सहकारी साखर कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर आहात. हो, तर तुमच्या कारखान्याने मी भूम तालुक्यातून बोलत आहे साहेब. हा काय काम होतं माझं? तुमच्या साखर कारखान्याने तुमच्या कारखान्यातून निघणारी मळी शेतकऱ्यांच्या शेतात सोडली असं शेतकऱ्यांचा आरोप आहे. नाही तसं काय नाही. आता सगळीकडे बातम्या आल्यात की साहेब, असं कसं तसं नाहीये. शेतकऱ्यांच्या पाण्यामध्ये पर्क्युलेशन होतंय त्या मळीचं. नाही काय नाही. हॅलो हॅलो, साहेबांनी फोन कट केलाय. आता हे तर आपला फोन नाही उचलणार, पण आपण मुरकुटे साहेबांना फोन लावू, जे माजी आमदार आहेत. हॅलो, नमस्कार. नमस्कार, मुरकुटे साहेब बोलताय? बोला बोला साहेब, रविराज साबळे पाटील बोलतोय. बोला. आपल्या अशोक सहकारी साखर कारखान्यामुळे बरेच शेतकरी परेशान आहेत, तर त्या संदर्भात मी तुम्हाला कॉल केला आहे. बर, किती पर्सेंट? त्या साखर कारखान्यातून निघणारी मळी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पर्क्युलेट होत आहे, ज्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातल्या विहिरींमध्ये ते मळीयुक्त पाणी येत आहे. जवळजवळ 300 हेक्टर वरती क्षेत्र बाधित होत आहे. शेतकऱ्यांनी खूप तक्रारी केल्या, खूप अडचणी सांगितल्या, पण त्यांचं कोणी काही ऐकून घेत नाहीये. मी 10 मिनिटांनी बोलतो. मी तुमच्याशी बोलत आहे. काय बोलू मी आता? आमदार साहेब बी पळून गेले. मग आता जिल्हाधिकारी कार्यालयावरतीच जावं लागेल अहिल्यानगरच्या, त्याच्याशिवाय पर्याय नाहीये.